नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, यावेळेची सर्वात मोठी अपडेट म्हटलं शिक्षक भरती संदर्भाची तर शिक्षक भरतीचे व्हिडिओ चित्रीकरण होणार असून खाजगी शाळेवर भरती कशी होणार असा बऱ्याचशा आपल्या उमेदवारांचा प्रश्न हा सातत्याने येत होता आणि या प्रश्नाचं उत्तर ही आपल्याला मिळालेलं आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ते त्यांच्या मनामध्ये असलेले चिंतेचे जे घर आहे ते दूर करण्यास त्यांना अत्यंत मदत होईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे जो शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतार्ह आहे। चला तर मग जाणून घेऊया नेमकं माहिती आहे काय। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण सुरुवातीला म्हणजेच येणारी शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शाळा यांचीही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती ही आपण खूप दिवसापासून घेत आहोत। त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण बातमी म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या शासनाच्या अखत्यारीमध्ये येतात तेथे कोणत्याही स्वरूपाची मुलाखत ही होणार नाहीये। तर खाजगी शिक्षण संस्थांमध्ये ही मुलाखत प्रक्रिया होणार आहे आणि या मुलाखत प्रक्रियेसाठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तयारी ही करायची आहे। आणि त्याच अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पडत होता की होणारी शिक्षक भरती ही कशा पद्धतीने होईल। आणि यामध्ये तर आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न सातत्याने भेडसावत होता की नेमकं खाजगी शाळेवर ही मुलाखत प्रक्रिया होणार कशी आणि यामध्ये कोणत्याही स्वरूपाची इतर गोष्टींची म्हणजे अडचणी येऊ नयेत या अनुषंगाने नेमकं शासनाने कोणतं पाऊल उचललेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या जे शिक्षक भरतीमध्ये खाजगी शाळेवर ही मुलाखत प्रक्रिया तुमची होणार आहे त्या मुलाखत प्रक्रियेचा व्हिडिओ चित्रीकरण हे करण्यात येणार असून ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे, जेणेकरून या शिक्षक भरतीच्या इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न हे तुम्हाला विचारलेले आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याचं रिप्रेझेंटेशन हे केलेलं आहे हे सर्व माहितीस्तव म्हणजेच पुराव्यास्तव तिथे सादर राहणार आहे। आता याचा महत्त्वपूर्ण फायदा काय की तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे की खाजगी शाळेवर जी भरती प्रक्रिया होणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये एकास 5 असे उमेदवार हे निवडले जाणार आहेत। म्हणजेच जे एखाद्या शाळेवर तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेला आहे आणि तिथे तुमच्या बरोबर इतर 5 उमेदवार म्हणजे 4 उमेदवार सुद्धा राहतील जे तुमच्या मार्काच्या सारखेच मार्क असतील किंवा ज्यांनी पसंतीक्रम हा तिथे निवडलेला आहे आणि तुमच्या मार्काच्या वर खाली सुद्धा असू शकतील। आणि तुम्ही तिथे इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला लक्षात आले की तुमचे मार्क्स आणि तुमचा इंटरव्ह्यू हा खूप चांगला आहे, तर यासाठी तुम्ही आक्षेप सुद्धा तक्रार निवारण केंद्राकडे मांडू शकता। तुमचा जर तुम्हाला असं लक्षात आले की कोणत्याही कारणास्तव तुम्हाला डावलण्यात आलेला आहे तर हे अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे। आणि मेन म्हणजे तुमच्याला पुरावा म्हणून तुम्ही हे शिक्षक भरतीचा व्हिडिओ चित्रीकरण जो होईल तो तुम्ही नक्कीच सादर करू शकता। आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना आता व्हिडिओ चित्रीकरण होणार असल्यामुळे सुद्धा आपण जो इंटरव्ह्यू प्रक्रिया आणि डेमो लेसनची तयारी करायची आहे ती खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे। आणि आपल्या चॅनलवर सुद्धा आपण हा डेमो लेसनची तुम्ही तयारी कशी कराल, एकदम तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकाल अशी सर्व माहिती ही आपण अपलोड करणारच आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला मात्र रेग्युलरली व्हिजिट करीत चला। तसे तुमचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या एकास 5 प्रमाणात बोलवल्यानंतर ज्या उमेदवारांची निवड ही केली जाणार नाही त्या उमेदवारांचं काय होईल या संदर्भाची माहिती ही शासनाने माहिती पुस्तिकेमध्येच सादर करण्यात येईल, कारण या स्वरूपाची माहिती ही आपणास कोणत्याही स्वरूपात बाहेरही मिळालेली नाही आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण जो आणि हा महत्त्वपूर्ण अपडेट आपणास विनोदजी तावडे यांनी राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रिया शुभारंभाच्या वेळी दिलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये 20,000 शिक्षकांची पदे ही भरली जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर खाजगी संस्था अशा विविध शाळा म्हणजे जवळपास सर्व शाळा ज्या शासकीय अनुदान प्राप्ती मिळवून घेतात त्या सगळ्या शाळांची भरती प्रक्रिया या भरती प्रक्रियेत म्हणजेच पवित्र पोर्टलद्वारे होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा अपडेट तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला